हाय एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं डिप्लोमा गुरुकुल या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण शिकणार आहे मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम, बरोबर. आणि या गोष्टीला समजण्यासाठी मी तुम्हाला एकदम सिंपल गोष्ट सांगतो, आणि ती म्हणजे तुम्हाला जर एक्झामला क्वेश्चन आला एक्सप्लेन मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम, तर त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. या क्वेश्चनमध्येच त्या क्वेश्चनचा आन्सर आहे. ओके, आणि ते कसं काय ते मी तुम्हाला एकदम सिंपल एक्झाम्पलने आता काय करतो, एक्सप्लेन करतो. ओके, आपल्याकडे काय हा एक डिव्हाइस आहे, आणि या डिव्हाइसला आपण काय म्हणत असतो, लॅपटॉप. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, या डिव्हाइसला आपण लॅपटॉपच नाव का ठेवलं? ओके, जगात एवढे नाव आहे, याला आपण लॅपटॉपच का म्हणतो? फक्त 2 मिनटं या गोष्टीवर विचार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की या गोष्टीला आपण लॅपटॉपच का म्हणतो. ओके, तर लॅपटॉपसारख्या डिव्हाइसला लॅपटॉप हे नाव ठेवण्यामागचं कारण काय? लॅप म्हणजे काय, आपली तंगडी. एवढं माहिती आहे तुम्हाला, लॅप म्हणजे काय, तंगडी. आणि टॉप म्हणजे काय, वर. ओके, तंगडीवर ठेवणारं डिव्हाइस म्हणजे काय झालं, आपलं लॅपटॉप. आता मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन विचारतो, डेस्कटॉप. तुम्हा सर्वांना डेस्कटॉप माहिती आहे. आता डेस्कटॉपला आपण डेस्कटॉपच का म्हणतो? डेस्क म्हणजे काय, टेबल. आणि डेस्क म्हणजे टेबल, टॉप म्हणजे काय, वर. तर डेस्क वर ठेवणारं डिव्हाइस म्हणजे काय, डेस्कटॉप. बघितलं, क्वेश्चनमध्येच काय आन्सर आहे. तर त्याच प्रकारे इथे आपल्याला काय दिलं आहे, मल्टी प्रोसेसर. मल्टी म्हणजे काय, मेनी. प्रोसेसर म्हणजे काय, CPU. ओके, आता आपण CPUला डिस्कस करू. CPU म्हणजे काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि हे कशासाठी असतं, प्रोसेसेस जे असतील त्यांना हँडल करण्यासाठी. आता सिम्पल आहे, आपण CPUला प्रोसेसर का म्हणतो? मी काय करतोय, तुम्हाला ॲडवाईस देतोय, तर तुम्ही मला काय म्हणतील, ॲडवायझर. मी काय करतोय, तुमच्याशी कम्युनिकेट करतोय, तुम्ही काय म्हणतील मला, कम्युनिकेटर. तर त्याच प्रकारे CPUला आपण प्रोसेसर का म्हणतो? CPU प्रोसेसेसला हँडल करतो, आणि जो प्रोसेसेसला हँडल करतो त्याला काय म्हणतो आपण, प्रोसेसर. इथपर्यंत कळलं तुम्हाला? कळलं असेल. आणि आपण मल्टी प्रोसेसर, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जे काय मल्टी प्रोसेसर आहे, ओके, मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम असताना आपण मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम का इस्टॅब्लिश केली? ओके, हिची काय गरज पडली? तर मित्रांनो, मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय होत होतं, आपण एका टायमाला कमीत कमी टास्कला काय करू शकत होतो, एक्झिक्यूट करू शकतो. ओके, पण जर मला मल्टिपल, म्हणजे मला काय करायचं आहे, माझ्या लॅपटॉपवर गाणे पण ऐकायचे, मला काय करायचं आहे, गेम पण खेळायचे साईड बाय साईड, मला मूवी पण लावायचं आहे, मला साईड बाय साईड काय करायचं आहे, दुसरे काही गुगलवर काहीतरी सर्च करायचं असेल, आणि ह्या सगळ्या गोष्टी परफॉर्म करण्यासाठी मी मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तर करू शकत नव्हतो. का? कारण की मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीममध्ये फक्त एकच CPU असतो. काय? पुन्हा सांगतोय, CPU म्हणजे काय, ती छोटीशी चिप. तुम्हाला सर्वांना CPU म्हणजे हे डब्बा वाटत असेल, याला CPU नाही म्हणत. आजपासून याला आपण म्हणणार आहे कॅबिनेट. लक्षात ठेवा, आजपासून याला आपण काय म्हणणार आहे, कॅबिनेट. ह्या कॅबिनेटमध्ये एक छोटीशी चिप असते, आणि त्याला काय म्हणतो आपण, CPU. तर फ्रेंड्स, मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय होतं, तर एकच CPU होता, आणि एक CPUला आपण जर मल्टिपल टास्क दिले तर तो काय होऊन जाईल, ओव्हरलोड होऊन जाईल. आणि एक टाईम असा पण येईल की तो काय करू शकतो, त्या कामला एक्झिक्यूटच नाही करू शकणार, बरोबर. तर सॉफ्टवेअर इंजिनियर्सने हीच गोष्ट बघितली, काय की आपण ना मल्टिपल टास्क काहीतरी एक्झिक्यूट करणारी एक ऑपरेटिंग सिस्टीम बनवू. मग त्यांनी त्याच्यासाठी काय केले, मल्टिपल प्रोसेसर, म्हणजे एक CPU होता ना, त्याच्या जागी काय करू आपण, त्या कॅबिनेटमध्ये जो मी तुम्हाला आत्ता दाखवला, ओके, त्या डब्यामध्ये काय करू आपण, मल्टिपल CPUला काय करू, इंटिग्रेट करू म्हणजे काय, मल्टिपल CPUला आपण त्याच्यात ॲड करू, बरोबर. तर त्यांनी काय केलं, मल्टिपल प्रोसेसर म्हणजेच काय, एक प्रकारे मल्टिपल CPUला त्या कॅबिनेटमध्ये ॲड केलं, म्हणून आपण त्याला काय बोलतो, मल्टिपल प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजेच काय, मल्टिपल प्रोसेसरला, म्हणजेच काय, मल्टिपल CPUला हँडल करणारी आपण काय केली, ऑपरेटिंग सिस्टीम इस्टॅब्लिश केली, बरोबर. आता मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीमला आपण काय करू, थोडंसं अजून डिटेलमध्ये समजून घेऊ, बरोबर. मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तुम्ही एक गोष्ट बघू शकतात, काय की हा जो कॅबिनेट आहे, ओके, हा जो कॅबिनेट आहे, या कॅबिनेटमध्ये मल्टिपल कंपोनंट आहे. ओके, या कॅबिनेटमध्ये काय, मल्टिपल कंपोनंट आहे. फॉर एक्झाम्पल मेमरी असेल, फॉर एक्झाम्पल बस असेल, क्लॉक असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही समजू शकतात प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी, अशा डिफरंट काय ह्या कॅबिनेटमध्ये काय कंपोनंट दिलेले आहे. आणि
आपण ह्या कॅबिनेटमध्ये काय केलेलं आहे, एक्स्ट्रा काय ॲड केलं आहे आपण या कॅबिनेटमध्ये, प्रोसेसरला ॲड केलं आहे. मग मी असं म्हणू शकतो की हे जे पण काय प्रोसेसरच असतील ते काय करतील, मेमरीला शेअर करू शकतील. फॉर एक्झाम्पल आपण काय समजू, हा माझा रूम आहे. ओके, ह्या रूममध्ये मी आणि माझा फ्रेंड राहतोय. मी आणि माझ्या फ्रेंडने काय केलं, झोमॅटोवरून काहीतरी ऑर्डर केली. ओके, आम्ही काय केली, पावभाजी मागवली. पावभाजी मागितल्यानंतर मला एक सांगा, आम्ही 2 जण आहे, आम्ही 2 जण एकाच रूममध्ये, आम्ही प्लेट शेअर करू शकतो ना, करू शकतो की नाही. तर त्याचप्रमाणे हे जे काय आपण मल्टिपल प्रोसेसर त्या कॅबिनेटमध्ये इंटिग्रेट केलेले ते काय करू शकतात, त्यांच्यामध्ये असणारे मल्टिपल कंपोनंट्सला काय करू शकतात, शेअर करू शकतात. फॉर एक्झाम्पल मेमरी, पेरिफेरल डिव्हायसेस, क्लॉक अँड बस. सिम्पल आहे, एवढंच गोष्ट आहे त्याच्याबद्दल. आणि मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीमचे काय अजून 2 टाईप्स आहे. ओके, मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीमचे 2 टाईप्स आहे. एक काय एसिमेट्रिक मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम आणि दुसरं काय एक सिमेट्रिक मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम. काय सांगतोय मी, एसिमेट्रिक आणि एक काय सिमेट्रिक मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम. फ्रेंड्स, डिप्लोमामध्ये काय होतं माहिती आहे का, म्हणजे माझे पण फ्रेंड्स होते ना, ते काय करायचे, सिमेट्रिक समजून घ्या. आता ही सिमेट्रिक मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ते काय करतील, असिमेट्रिकमध्ये चुकून सिमेट्रिकची डायग्राम काढतील किंवा असिमेट्रिकची डायग्राम काय करायचे, सिमेट्रिकमध्ये काढून द्यायचे. किंवा यांचे जे काय आन्सर्स असतील ना, फॉर एक्झाम्पल हे सिमेट्रिक असिमेट्रिक आहे बरोबर, असिमेट्रिकचा आन्सर ते कशात लिहायचे, सिमेट्रिकमध्ये, आणि सिमेट्रिकचा आन्सर लिहायचे असिमेट्रिकमध्ये. तर हे मी तुमच्यासोबत होऊ देणार नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके, आपण ही जी काही पूर्ण कन्सेप्ट आहे ना, ती एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये आणि रिअल लाईफ एक्झाम्पलने समजून घेणार आहे. म्हणून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा बरोबर. आत्ता आपण कुठेपर्यंत होतो, त्याच्या डिफरंट टाईप्सवर बरोबर. मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीमचे 2 टाईप्स पडतात, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितले. एक असिमेट्रिक आणि दुसरा पडतो सिमेट्रिक. आणि मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीमला आपण 2 वेगळ्या नावांनी पण ओळखत असतो बरोबर. आता फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे हिमांशू. मला घरी मम्मी काय म्हणू शकते, बिट्टू म्हणू शकते, किंवा मम्मी मला म्हणू शकते दादा म्हणू शकते, पप्पा मला म्हणू शकतात भाऊ. तर डिफरंट नावं असतात. कधी मित्र म्हणतात ए हिमा इकडे, फॉर एक्झाम्पल फक्त सांगतोय तुम्हाला. तर मला काय डिफरंट नाव आहे. तर त्याच प्रकारे या मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीमला काय केलं आहे, डिफरंट नावं दिले गेलेले बरोबर. तर आता ते डिफरंट नावं काय, मी ते तुमच्यासोबत डिस्कस करतो. मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीमला आपण काय म्हणतो, टाईटली कपल सिस्टीम. आता टाईटली कपल सिस्टीम का म्हटलं जातं बरं, टाईटली कपल म्हणजे ह्या प्रोसेसर, ओके प्रोसेसरने या कॅबिनेटमध्ये काय सगळ्या गोष्टी काय टाईटली कपल म्हणजे काय, सगळ्या गोष्टी काय जवळ एकदा, सगळ्या गोष्टी काय केलेल्या एकदम अशा जवळ इंटिग्रेट केलेल्या आहे. म्हणजे याचं जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, आज समजून घ्या मी आणि माझा मित्र आहे. ओके, आमच्या दोघांचं काहीतरी भांडण झालं, पण आम्ही काय क्लोज फ्रेंड्स आहे. आमच्या दोघांचं भांडण जरी झालं तरी पण आम्ही एकमेकांना सोडून जाणार नाही. तर त्याचप्रमाणे ह्या कॅबिनेटमध्ये प्रोसेसर्स किंवा डिफरंट कंपोनंट्सचं जर भांडण झालं, उद्या ते काय एकमेकांना सोडून जाणार नाही. म्हणजे उद्या जर त्या प्रोसेसरमधून कंपोनंटला काढायचं असेल तर मी डायरेक्ट काढू शकतो, पण ते डायरेक्ट एकमेकांना सोडून तर नाही जाऊ शकत ना, त्यांना पाय नाही आहे. तर त्याच प्रकारे मला तुम्हाला काय सांगायचं, हे काय सगळे टाईटली कपल आहे, घट्ट आहे, सगळे काय फ्रेंड्स आहे, चांगले फ्रेंड्स आहे असं समजू शकतात तुम्ही. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, टाईटली कपल सिस्टीम. आणि एक दुसरं नाव आहे, आणि ते दुसरं नाव म्हणजे काय, पॅरलल सिस्टीम. आता पॅरलल म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम कशासाठी इस्टॅब्लिश केली गेली, एकाच टायमाला मल्टिपल टास्क काय एक्झिक्यूट करण्यासाठी. आणि पॅरललचा अर्थ तोच असतो काय, की एका टायमाला आपण काय करू शकतो, मल्टिपल काय काम करू शकतो. म्हणून आपण याला काय म्हणतो, पॅरलल सिस्टीम पण म्हणत असतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या पॅरलल सिस्टीमला तुम्ही बघू शकता, पॅरलल म्हणजे काय, तुम्ही पॅरलल लाईन्स माहिती आहे बघा, एकसारख्या चालत असतात. म्हणून आपण त्याला काय म्हणत असतो, पॅरलल सिस्टीम. आय होप तुम्हाला मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीमचं इंट्रोडक्शन समजलं असेल. आता आपण काय करणार आहे, सिमेट्रिक आणि एसिमेट्रिक मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीमला समजून घेऊ. ओके, त्याच्या आधी मला असं वाटतंय फक्त आपला एक पॉईंट राहिला आहे. ओके, एक पॉईंट राहिला म्हणजे एक्झाममध्ये जो तुम्ही फर्स्ट लाईन लिहिणार आहे ना, मी तुम्हाला फक्त ती सांगतो. मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम मीन्स मल्टिपल प्रोसेसर आर केप्ट इन अ सिंगल कॅबिनेट इन क्लोज कम्युनिकेशन. हा पॉईंट आपला राहिला होता. याचा अर्थ असा आहे
की मल्टिपल प्रोसेसर काय करतो आपण प्लेस करतोय कशामध्ये, त्या सिंगल कॅबिनेटमध्ये, आणि कशामध्ये क्लोज कम्युनिकेशन, म्हणजे सगळे काय एकमेकांच्या जवळ आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय क्लोज कम्युनिकेशन. हा फर्स्ट पॉईंट तुम्हाला समजला असेल. आता आपण काय करू, याच्या टाईप्सला समजून घेऊ. एसिमेट्रिक काय आणि सिमेट्रिक काय. फ्रेंड्स, ज्या वेळेने आपण मल्टीप्रोसेसरला मल्टीप्रोसेसर का म्हणतात हे समजून घेतलं ना, त्याच वेळेने आपण काय करणार आहे, असिमेट्रिक आणि सिमेट्रिकला समजून घेणार आहे. तर चला सगळ्यात पहिले बघू सिमेट्रिकला आपण सिमेट्रिकच का म्हणतो. ओके, तर त्याच्यासाठी काय करू, आपण एक एक्सपेरिमेंट परफॉर्म करू. मी तो ऑलरेडी परफॉर्म केलेला आहे, एकच मिनटं फक्त. ओके, आता हा पेपर होता. तुम्ही सर्वांनी हा एक्सपेरिमेंट काय करा, परफॉर्म करून बघा, असंच मजा येईल तुम्हाला. ओके, हा पेपर आहे. या पेपरला मी काय केलं आहे, फोल्ड केलं आहे फक्त काय याला काय केलं मी फक्त फोल्ड केलं आहे, जेणेकरून याचे काय 2 साईड्स पडतील, 2 इक्वल पार्ट्स होते. इथपर्यंत कळलं. ओके, आणि त्याच्यानंतर त्याची काय एक मिडल पार्ट, म्हणजे आपल्याला एक मिडल लाईन दिसेल, बरोबर. त्याच्यामध्ये मी काय ठेवले, नेल पेंट होते माझ्याकडे, कलर नव्हते. नेल पेंटनीनं फक्त थोडे थोडे काय ठेवले, डॉट्स ठेवले या पेपरच्या त्या मिडल लाईनमध्ये. डॉट्स ठेवल्यानंतर सिम्पली या पेपरला मी काय केलं, असं फोल्ड केलं, आणि फोल्ड केल्यानंतर सिम्पली ते कलर काय केले, असे स्प्रेड केले. ओके, आणि ते कलर स्प्रेड केल्यानंतर काहीतरी अशी एक डायग्राम बनली, बरोबर. तर तुम्ही एक गोष्ट बघू शकतात लेफ्ट साईडला. ओके, लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकतात, ही डायग्राम दिसते तुम्हाला. ओके, तर लेफ्ट साईडला सगळे इक्वल पार्ट झाले, म्हणजे काय लेफ्ट साईडला जे दिसतंय तेच काय राईट साईडला. आता तुम्हाला मी सिमेट्रिकचा मिनिंग सांगतो. सिमेट्रिकचा अर्थ काय होतो, एक प्रकारे समान. ओके, आता समान म्हणजे काय, लेफ्ट साईडला, आता तुम्ही डायग्राम बघितली, लेफ्ट साईडला जे कंपोनंट्स आहे, लेफ्ट साईडला जे पण काही चित्र बनलेले तेच राईट साईडला आहे. म्हणजे एक प्रकारे लेफ्ट साईडला जो हक्क दिलेला आहे तोच राईट साईडला पण दिलेला आहे. दुसरं अजून एक एक्झाम्पल घेऊ. मी आहे. ओके, मला कोणीतरी असं उभं मधून जर कापलं तर माझे काय पडतील, 2 पार्ट्स पडतील. 2 पार्ट्समध्ये काय, जो लेफ्ट साईडचा जो पार्ट असेल त्याच्यामध्ये पण काय असेल, 5 बोटं असतील. राईट साईडच्या पार्टमध्ये पण एक हँड असेल, त्याच्यामध्ये 5 बोटं असतील. ओके, लेग असेल, राईट साईडला पण लेग असेल, त्याच्यात पण 5 बोटं. लेफ्ट साईडला पण माझा लेग साईडला पडेल, त्याचे पण काय असतील, 5 बोटं असतील, बरोबर. तर मला तुम्हाला फक्त काय सांगायचं आहे की लेफ्ट अँड राईट साईड त्याला काय समान हक्क भेटलेला आहे. सिमेट्रिक म्हणजे काय, समान. आणखी एक एक्झाम्पल घेऊ, बटरफ्लायला जर तुम्ही नीट बघितलं असेल ना, तर बटरफ्लायला जर आपण असं मधून कापल्यानंतर त्याच्या लेफ्ट साईडला पण त्याच कलरचे पंख असतील जे राईट साईडला आहे. याचा अर्थ मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की सिमेट्रिकमध्ये, ओके, आपल्या मल्टीप्रोसेसरमधल्या सिमेट्रिकचा जो एक टाईप आहे त्याच्यामध्ये काय प्रत्येक प्रोसेसरला काय समान हक्क दिलेला असतो. ओके, त्यांना कोणी गाईड, त्यांना कोणी मॅनेज करणार नाही राहत, त्यांचं कोणी बॉस नाही राहत. एवढं फक्त लक्षात ठेवा. कशामध्ये, सिमेट्रिकमध्ये. तुम्ही इथे बघू शकतात, सिमेट्रिकमध्ये तुम्हाला कोणी बॉस नाही दिसत आहे. इथपर्यंत कळलं. सिमेट्रिक म्हणजे सिम्पली समान, प्रत्येकाला काय समान अधिकार दिले गेलेला आहे, बरोबर. आणि असिमेट्रिक ही काय, असिमेट्रिकची डायग्राम आहे. असिमेट्रिक काय, त्याच्या उलटं. ओके, सिमेट्रिकमध्ये सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे, असिमेट्रिकमध्ये सगळ्यांना समान अधिकार नाही दिलेला आहे. पुन्हा एकदा सांगतोय, असिमेट्रिकमध्ये सगळ्यांना समान अधिकार दिला आहे का, नाही. ओके, ह्या ज्या प्रोसेसर्स आहे, आता स्लेव वगैरे विसरून जा, मी तुम्हाला नंतर सांगतो. या ज्या सगळ्या प्रोसेसर तुम्हाला दिसत आहे, ओके, प्रोसेसर 1, प्रोसेसर 2, प्रोसेसर 3, म्हणजेच काय एक प्रकारे हे जे काय सगळे CPU आहे, ओके, CPU 1, CPU 2, CPU 3, यांना एक त्यांचा बॉस मॅनेज करतो, एक पप्पा आहे त्यांचा, आणि तो पप्पा आहे आपला मास्टर प्रोसेसर. ओके, तो काय करेल, या सगळ्यांना टास्क असाइन करेल. ओके, तो सगळा मॅनेज करेल की बाबा प्रोसेसर 1 तुला एक गोष्ट देतोय, ती काय करतो, एक्झिक्यूट कर, तुला काहीतरी काम देतोय. ओके, मास्टर काय करेल, प्रोसेसर 2ला काहीतरी काम परफॉर्म करण्यासाठी देईल. प्रोसेसर एन म्हणजे काय, मल्टिपल प्रोसेसर, बरं का. म्हणजे प्रोसेस नंबर 1, प्रोसेस नंबर 2, 3, 4 असं फक्त मी मेन्शन करण्यासाठी काय केलं इथं, एन म्हणजे काय, मल्टिपल. तर याच्यामध्ये असिमेट्रिकमध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे कोण असतो, एक पप्पा असतो, एक बॉस असतो. तो काय करेल, मल्टिपल प्रोसेसरला काय करेल, हँडल करेल, बरोबर. आता बॉसच्या खाली जे पण काही काम करणारे लोक असतात त्यांना काय म्हणतो आपण, गुलाम. आणि त्याच गुलामला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, स्लेव म्हणजे काय एक प्रकारे गुलाम. तर हे सगळे काय झाले, गुलाम झाले, म्हणून यांना काय म्हणतात, स्लेव प्रोसेसर आणि स्लेव प्रोसेसर. ओके, इथपर्यंत कळलं तुम्हाला. सिस्टीम बस
इथे फक्त आपण काय मेन्शन केलेलं आहे, सिस्टीम बस. ओके, सिस्टीम बसचं तुम्ही काय डिटेलमध्ये जाऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एक कंपोनंट आहे सिस्टीम बस, एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, इनपुट आउटपुट डिव्हाइस. ओके, आणि नंतर काय दिलं आहे, मेमरी. आता मी ह्या सगळ्यांचं कनेक्शन कसं होतं आहे ते मी तुम्हाला सिम्पलमध्ये सांगतो. ॲक्च्युली हे जे काही सिस्टीम बस आहे ना, इनपुट आउटपुट डिव्हाइस, मेमरीचे पण डिफरंट टाईप पडतात. प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी. तर हे ना सगळं जनरल नॉलेजचा पार्ट आहे. आपण काय करू, यांच्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल. मेमरी का असते, लोकल मेमरी का असते, प्रायमरी मेमरी का असते, सेकंडरी मेमरी का असते. ओके, तर तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक जनरल नॉलेजची गोष्ट, हे तुम्हाला पेपरला नाही येणार, त्याच्यामध्ये काय आपण कव्हर करू, क्लॉक काय असते, या प्रत्येक गोष्ट आपण कव्हर करणार आहे. आत्ता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ही काय एक सिस्टीम बस आहे. ओके, ती काय करू शकते, कम्युनिकेट करू शकते, एवढं फक्त लक्षात ठेवा. इकडे आपण सिम्पली एक सिस्टीम बस काढलेली. इनपुट आउटपुट डिव्हाइस म्हणजे आपले कीबोर्ड काय आपला इनपुट डिव्हाइस. ओके, मॉनिटर काय डिस्प्ले. ओके, एक प्रकारे डिस्प्लेवर काय आपल्याला आउटपुट दिसतंय, मग तो काय झाला आपला आउटपुट डिव्हाइस. तर सिम्पली आपण इनपुट आउटपुट डिव्हाइसला मेन्शन केलं आपल्या कम्प्युटर सिस्टमच्या. इथं काय घेतलं आहे, मेमरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, स्टोअर करण्यासाठी, कोणतीही गोष्ट स्टोअर करण्यासाठी आपण काय घेतली, इथे मेमरी घेतली. मास्टर प्रोसेसर हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हा मास्टर प्रोसेसर काय सगळ्यांचा बॉस आहे, इथं आपण त्याला मेन्शन केलेलं आहे. आणि हे काय सगळं 2 वे कम्युनिकेशन. इथपर्यंत कळलं. आता आपण काय घेतल्या, गुलाम. ओके, जे सगळे हमाल आहेत ना, आपण त्यांना काय केलं आहे, मेन्शन केलं आहे. स्लेव प्रोसेसर 1, स्लेव प्रोसेसर 2, स्लेव प्रोसेसर अप टू स्लेव प्रोसेसर एन. आणि प्रत्येकाला काय केलं आपण इथे मेमरी असाइन केलेली. ओके, आता तुम्हाला मी मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम सांगताना काय सांगितलं होतं, की हे जे पण कोणता पण टाईप असू द्या. ओके, भलेही तो असिमेट्रिक असू द्या, सिमेट्रिक असू द्या, एक गोष्ट कॉमन असेल, ते म्हणजे काय, एकमेकांची जे पण काय त्या कॅबिनेटमधले रिसोर्सेस असेल त्यांना काय करतील, शेअर करतील. पण तुम्ही मला म्हणतील की सर तुम्ही तर इथं डिफरंट मेमरी इथं काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक डाऊट येईल की सर तुम्ही आत्ता काय बोलले होते की फक्त एकच मेमरी असेल, ते काय करतील, डिफरंट हे जे काय प्रोसेसर आहेत ना, ते एकच मेमरीला काय करतील, शेअर करतील. तर येस, तेच राईट आहे. पण इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्समध्ये काय होतं माहिती आहे का, हा जो असिमेट्रिक टाईप आहे त्याच्यामध्ये काय केली जाते, एक लोकल मेमरी काय केली जाते, असाइन केली जाते प्रत्येक प्रोसेसरला. एक गोष्ट लक्षात ठेवा, MSBTमध्ये आपण काय लिहिणार आहे, MSBTमध्ये आपण शेअर मेमरीचाच पार्ट लिहिणार आहे. पण MSBTच्या मॉडेल आन्सरवर आपल्याला काय अशी डायग्राम दिलेली, म्हणून आपल्याला काहीही करून या डायग्रामला फॉलो करणं. ही डायग्राम कम्प्लिटली राईट आहे. ओके, पण यांच्या मागे यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक प्रोसेसरला काय केलं आहे, मेमरी असाइन केलेली. ओके, जे की एक प्रकारे मल्टीप्रोसेसरमध्ये बघायला गेलो ना, तर आपण ते कन्सेप्टमध्ये जे आपल्या डिप्लोमाच्या सिलेबसमध्ये ना, त्याच्यानुसार ते रॉंग आहे. पण जे पण काय मोठ्या इंडस्ट्रीज आहे ना, प्रत्येक प्रोसेसरला काय केली जाते, एक वेगळी मेमरी असाइन केली जाते. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि आपल्या ज्या सिलेबसमध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, आपला जो एक कॅबिनेट आहे, त्या कॅबिनेटमध्ये फक्त काय असेल, आपल्या 1 to 2 रॅम्स असतील. आणि त्या 1 to 2 रॅम्सलाच हे सगळे प्रोसेसर काय करत असतील, ॲक्सेस करत असतील और शेअर करत असतील. एवढं फक्त लक्षात ठेवा. तर हे काय झालं तुमचं असिमेट्रिक. एवढी डायग्राम फक्त लक्षात ठेवा, एकदम इझी आहे. ओके, सिस्टीम बस घेतला, इनपुट आउटपुट डिव्हाइस घेतले, स्लेव प्रोसेसर म्हणजे जे पण काय गुलाम आहेत ते, आणि एक मास्टर प्रोसेसर म्हणजे काय त्यांचा पप्पा. पुन्हा एकदा सांगतो, आपण सिम्पली काय घेतलेलं, एक सिस्टीम बस नावाचा फक्त एक बाण काढलेला आहे. बरोबर, बाण काढल्यानंतर काय घेतलं, एक डब्बा काढला आहे, त्याच्यामध्ये बॉस लिहिलेला आहे. आणि बॉसला काय केलं, इथे फक्त एक मेमरी, त्याची स्पेशल एक मेमरी फक्त तिथे दिलेली. ओके, त्याच्यानंतर आपण काय सगळे गुलाम ठेवलेले, स्लेव प्रोसेसर 1, स्लेव प्रोसेसर 2, स्लेव प्रोसेसर अप टू स्लेव प्रोसेसर एन. आणि इथं काय प्रत्येकाला आपण काय केली, सिम्पली मेमरी आणि 2 वे कम्युनिकेशन केलं. एवढी सिंपल डायग्राम आहे. या डायग्रामला लक्षात ठेवा, खूप सिंपल टॉपिक आहे. ओके, आणि हे झाल्यानंतर आपण काय बघूया आता, सिमेट्रिक म्हणजे काय, सगळ्यांना समान हक्क आहे. इथे कोणी मास्टर स्लेव रिलेशनशिप नाही, म्हणजे कोणी बॉस नाही आहे इथे. म्हणून आपण काय केलं, इथे डायरेक्ट सिम्पली सेपरेटली काय केलेलं आहे, प्रोसेसर लिहिलेला आहे, प्रोसेसर 1. इथं घेतला आपण प्रोसेसर नंबर 2. आणि इथे तुम्ही फक्त डॉट केले ना, तिथे फक्त प्रोसेसर एन लिहा, म्हणजे अप टू प्रोसेसर एन. इथे आपण काय घेतली, सिस्टीम बस घेतली, इथं शेअर मेमरी घेतली, इथं इनपुट आउटपुट डिव्हाइस सेम आहे. तुम्ही डायग्रामला बघू शकता, फक्त इथे आपण काय केली, शेअर मेमरीला मेन्शन केलेलं आहे.
आय होप तुम्हाला मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये समजली असेल. आता आपण मल्टी प्रोसेसरचा आन्सर कोणत्या वेने दिला पाहिजे ओके एक्झामला, ते काय करूया आपण लॅपटॉपमध्ये डिस्कस करून घेऊया. थँक्यू सो मच. हाय एव्हरीवन. आता आपण मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीमचा आन्सर कोणत्या वेने दिला पाहिजे ते एकदा काय करूया डिस्कस करून घेऊया. ओके, फर्स्ट पॉइंट आपण मी जेव्हा तुम्हाला व्हाईट बोर्डवर एक्सप्लेन करत होतो तेव्हा पण सांगितलं होता काय की मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय मोर दॅन वन प्रोसेसर्स काय असतात एका सिंगल कॅबिनेटमध्ये क्लोज कम्युनिकेशन मध्ये काय केलेलं असतं आपण ठेवलेलं असतात. बरोबर, तर त्यालाच आपण इथे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे काय इन मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम more than one processor are placed in a single cabinet in a close communication. ओके, आणि नेक्स्ट पॉइंट पण आपण डिस्कस केला होता तो काय दे कॅन शेअर. दे म्हणजे कोण, मल्टिपल प्रोसेसर काय करू शकतात शेअर करू शकतात. काय कम्प्युटरच्या बसला शेअर करू शकतात, नंतर क्लॉकला शेअर करू शकतात, मेमरीला शेअर करू शकतात आणि काय पेरिफेरल डिव्हाइसेसला काय करू शकतात शेअर करू शकतात. आता आपण काय करू एक एक करून फक्त कंपोनंटचं काय करून घेऊ इमेजला बघून घेऊ. ओके, आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो प्रोसेसर कसं दिसतं. तर बघा मी तुम्हाला लास्टला टाइम पण बोललो होतो प्रोसेसर म्हणजे काय एक प्रकारे चिप असते है ना. तुम्ही बघू शकतात ही प्रोसेसर काय दिसते तुम्हाला एक चिप दिसते, यालाच काय म्हणत असतो आपण सीपीयू प्रोसेसर. तर याच्यासारखे काय असतील माहिती आहे का आपल्या त्या कॅबिनेट मध्ये मल्टिपल प्रोसेसर मल्टिपल सीपीयू काय केलेले असतील इंटिग्रेट केलेले असतील. ओके, एवढं समजलं. आता आपण काय करूया बसला बघूया. ओके, बस इन कम्प्युटर. ओके, आता बस काय माहिती आहे का सिम्पली तुम्ही एक लक्षात ठेवू शकतात पाथ. ओके, आता हे जे पण काय पाथ जात आहे ना यांना तुम्ही बस म्हणू शकतात. ओके, आणि हे कशासाठी असतं हे जे काही डिफरंट डिव्हाइसेस असतील ना यांच्याशी कम्युनिकेट करण्यासाठी. समजा आता हा काहीतरी एक डिव्हाइस आहे. ओके, याला काय करायची काहीतरी इन्फॉर्मेशन सेंड करायची कोणाला या डिव्हाइसला सेंड करायची. तर बघा इथून असा एक पाथ जातोय. ओके, त्या पाथच्या थ्रू काय करू शकतो तो कम्युनिकेट करू शकतो त्या डिफरंट डिव्हाइसशी. ओके, बसला तुम्ही फक्त एवढंच समजू शकता आता करंटली तरी. ओके, आणि त्याच्यानंतर काय क्लॉक दिलेली, आपण क्लॉकला बघून घेऊ क्लॉक कशी असते कम्प्युटरमध्ये. क्लॉक इन कम्प्युटर. ओके, तुम्ही इथे वेगवेगळे इमेजेस बघू शकतात. बघा ही काय झाली आपली सिम्पली क्लॉक एक कंपोनंट आहे. ओके, आणि त्याच्यानंतर काय आपल्याला दिलंय त्यांनी मेमरी. आता मी तुम्हाला मेमरी दाखवतो मेमरी कशी दिसते. ओके, अरे ही वेगळी झाली. मेमरी इन कम्प्युटर बघू शकतात तुम्ही, ही काय आपली मेमरी. ओके, हे काय डिफरंट डिफरंट डिव्हाइसेस आहेत त्या कॅबिनेटमध्ये स्टोअर केलेले. आता आपण बघणार आहे पेरिफेरल डिव्हाइस. पेरिफेरल म्हणजे काय असतो माहिती आहे का, पेरिफेरलचा मिनिंग असतो सराउंडिंग. ओके, सराउंडिंगला आता समजून घ्या ही काय माझी कम्प्युटर सिस्टीम आहे. या कम्प्युटर सिस्टीमच्या सराउंडिंगला कोणते कोणते डिव्हाइसेस असतात. ओके, याच्या सराउंडिंगला असतं आपले कीबोर्ड. ओके, कीबोर्ड असतो, माऊस असतो, स्कॅनर असतो, प्रिंटर असतो. तर ही काय सगळे सराउंडिंगला आहे, म्हणून आपण यांना काय म्हणत असतो पेरिफेरल डिव्हाइसेस. तर आता काय करू आपण या सेकंड स्टेटमेंटला पुन्हा रीड करू. सेकंड स्टेटमेंट काय म्हणतोय आपल्याला मल्टी प्रोसेसर्स. ओके, मल्टी प्रोसेसर काय करू शकतात शेअर करू शकतात. काय कम्प्युटर बसला शेअर करू शकतात, क्लॉकला शेअर करू शकतात, मेमरीला शेअर करू शकतात आणि पेरिफेरल डिव्हाइसेसला काय करू शकतात शेअर करू शकतात. ओके, आता थर्ड पॉइंट हा पण आपण डिस्कस केला होता. काय समजा माझं नाव हिमांशू आहे, मला घरी डिफरंट डिफरंट नावाने पण पुकारू शकतात ना. फॉर एक्झाम्पल मम्मी मला भैया म्हणू शकते, पप्पा मला भाऊ म्हणू शकतात, दादा म्हणू शकतात. तर त्याच प्रकारे मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीमचे काय दोन डिफरंट डिफरंट नाव आहेत, एक पॅरलल सिस्टीम आणि टाईटली कपल सिस्टीम. आता ते नाव का ठेवले ते ऑलरेडी आपण काय केले डिस्कस केलेले. आणि फोर्थ पॉईंट तो काय आपला त्यांचे फक्त आपण टाईप इथं काय केले मेन्शन केलेले. टू टाईप्स असतात, एक सिमेट्रिक आणि असिमेट्रिक. ओके, आताच आपण डिस्कस केलं याला सिमेट्रिक का म्हणतात आणि असिमेट्रिक का म्हणतात. ओके, तर त्याच्याच पुढे आपण आता बघू. सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहे असिमेट्रिकला. बरोबर, असिमेट्रिक मध्ये काय असतं एक मास्टर असतो. ओके, एक बॉस असतो. तर तोच काय केलेला आहे आपण इथे मेन्शन केलेला आहे. काय एक मास्टर प्रोसेसर आहे, हे बघा तुम्ही इथे बघू शकतात. काय एक मास्टर प्रोसेसर आहे. ओके,
मास्टर प्रोसेसरला काय केलेलं आहे, एक वेगळी मेमरी. ओके. इथे इनपुट आउटपुट डिव्हाइस मी तुम्हाला आता सांगितलं. पेरिफेरल डिव्हाइसेसमध्ये काय इनपुट म्हणजे काय, आपला कीबोर्ड. ओके. कीबोर्डमधून आपण एस दाबतोय तर तो एक प्रकारे कम्प्युटरला काय जातो, इनपुट. आउटपुट डिव्हाइस तुम्ही मॉनिटर समजू शकतात. एस दाबल्यानंतर जे पण काय एस प्रिंट होतोय तो आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, तो काय झाला, आउटपुट डिव्हाइस. तर कम्प्युटर सिस्टीम मधले सिम्पली आपण डिव्हाइस लिहून घेतले, इनपुट आउटपुट डिव्हाइस झाला, बरोबर. कम्प्युटर सिस्टीम मध्ये काय असतं, सिस्टीम बस तिला आपण इथं मेन्शन केलेलं आहे. स्लेव्ह म्हणजे काय, गुलाम. ओके. इथं प्रत्येकाला सेपरेट सेपरेट आपण फक्त मेमरी असाइन केलेली इथे. ओके. इथं काय झाला, स्लेव्ह प्रोसेसर, सॉरी, इथे काय, स्लेव्ह प्रोसेसर 2 3 अप टू एन. सिंपल डायग्राम एकदम. ओके. आता काय करू, सगळ्यात पहिले याचं डिस्क्रिप्शन बघू. जे डायग्राम मध्ये दिलेलं आहे तेच आपण काय केलंय, डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेलं आहे. द सिस्टम हॅज वन मास्टर प्रोसेसर. तुम्ही बघू शकता एक मास्टर प्रोसेसर आहे आणि अदर्स आर व्हॉट, स्लेव्ह प्रोसेसर. अदर काय, स्लेव्ह प्रोसेसर. आता दुसरा पॉइंट, अ मास्टर प्रोसेसर कंट्रोल द सिस्टम अँड स्लेव्ह प्रोसेसर फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ऑफ मास्टर और परफॉर्म देअर प्री डिफाईन टास्क. म्हणजेच काय, मास्टर प्रोसेसर काय देतो, या स्लेव्ह प्रोसेसरला काय देत असतो, काहीतरी डिफरंट काम देत असतो. कशासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी. और जर त्यांनी काही एक्झिक्यूट करण्यासाठी काम नाही दिलं तर जो पण कोणी मॅन्युफॅक्चरर असेल, बरोबर. ज्या प्रकारे आपण बायस मध्ये बघितलं होतं बघा, जो पण कोणी त्या सीपीयूचा, ओके, त्या कॅबिनेटचा जो पण कोणी मॅन्युफॅक्चरर असेल, तो काय करतो, त्या बायसमध्ये प्री डिफाईन काय करत असतो, एक कोड देत असतो. कम्प्युटर सुरू झाली का तो कोड ऑटोमॅटिकली रन होतो. तर त्याच प्रकारे या प्रोसेसरला काय असू शकतात, एकतर मास्टर प्रोसेसर म्हणजे त्यांचा जो बॉस आहे, एकतर तो काम देईल, नाहीतर ऑलरेडी जे पण काही प्री डिफाईन टास्क असतील ते काय करतील, ते परफॉर्म करतील. म्हणून आपण असं दुसरं स्टेटमेंट म्हटलंय, काय, मास्टर प्रोसेसर कंट्रोल द सिस्टम, काय करते, पूर्ण कंट्रोल करते, कोणाला, पूर्ण सिस्टमला. आणि स्लेव्ह प्रोसेसर काय करतात, फॉलो द इन्स्ट्रक्शन ऑफ मास्टर्स और परफॉर्म देअर प्री डिफाईन टास्क. ओके. सेकंड पॉइंट पण एकदम सिंपल आहे. थर्ड पॉइंट आहे, इन दिस सिस्टम अ स्पेसिफिक टास्क इज असाइन टू इच प्रोसेसर बाय मास्टर प्रोसेसर. असं पण म्हणू शकतात, बरोबर. मास्टर प्रोसेसर द्वारे काय, प्रत्येक प्रोसेसरला काय केलं जातं, एक काम दिलं जाते. इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता आपण बघणार आहे सिमेट्रिक. सिमेट्रिक म्हणजे काय, समान अधिकार, बरोबर. आता असिमेट्रिक मधला असिमेट्रिक मध्ये काय होतं, मास्टर स्लेव्ह रिलेशनशिप होती. तुम्ही फर्स्ट पॉइंटला असं म्हणू शकतात ना, की सिमेट्रिक मध्ये अशी काही रिलेशनशिप नाही, अशी काही गोष्ट नाहीये. मग त्याला आपण इंग्लिश मध्ये काय लिहिलं इथे, इन सिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग देर इज नो मास्टर स्लेव्ह कन्सेप्ट युज्ड. ओके. अशा प्रकारची कोणतीच कन्सेप्ट काय सिमेट्रिक मध्ये आपण यूज करत नाही. ऑल दी प्रोसेसर्स आर peer processor, so many processor can run simultaneously. आता peer प्रोसेसर म्हणजे काय, ओके. peer प्रोसेसर म्हणजे मी जर एखादा टास्क एक्झिक्यूट करते तर दुसरी प्रोसेसर त्या टास्कला एक्झिक्यूट करताना मला इंटरप्ट नाही करू शकत. म्हणजे मी फक्त माझंच काम करेल, दुसरी प्रोसेसर तिचं काम करेल, तिसरी प्रोसेसर काय करेल, तिचं काम करेल. आता तुम्हाला ना बियर लक्षात राहते, बरोबर. तुम्हाला बियर लक्षात राहते. या बियरचा आपण एक अंडा काढून टाकला ना तर त्याची काय होऊन जाईल, आपली पियर होऊन जाईल. ओके. हे लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय फक्त तुम्हाला. ओके. बियरची काय झाली, पियर झाली. तर त्याचप्रमाणे तुम्ही म्हणू शकतात काय, सिमेट्रिक मध्ये काय, प्रत्येक प्रोसेसर काय असते, पियर प्रोसेसर असते. फक्त एवढं लक्षात ठेवा, प्रत्येक प्रोसेसर काय असते, पियर असते. ती फक्त तिचं काम करेल, दुसऱ्या प्रोसेसरशी बाबा मला काही घेणं देणं नाहीये, मी माझं काम 100% करेल. ओके. तर एवढं फक्त तुम्ही समजून घ्या. ऑल दी प्रोसेसर आर peer processor. So many processor can run simultaneously. प्रत्येक प्रोसेसर काय, सेपरेट आहे. ओके. सो त्यामुळे मेनी प्रोसेसर काय, एकाच टायमाला काय होऊ शकतात, एक्झिक्यूट होऊ शकतात. इथपर्यंत कळलं तुम्हाला. आय होप तुम्हाला कळलं असेल. ओके. आता एकाच प्रकारे एकाच टायमाला एक्झिक्यूट होता म्हणजे समजा एक प्रोसेसर हे काम काहीतरी, समजा हे टास्क नंबर 1 आहे. ओके. त्याला काय करते, एक प्रोसेसर एक्झिक्यूट करते. आता टास्क नंबर 2 त्याच टायमाला दुसऱ्या कोणत्या पण कामाला काय करू शकते, एक्झिक्यूट करू शकते, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल मी आता माझ्या रूम मध्ये काय करतोय, तुम्हाला टीच करतोय. त्याच जागी जर माझा मित्र पण इथे राहिला असता तर तो त्याच टायमाला दुसरं पण काही काम करू शकतो ना. फॉर एक्झाम्पल बुटं साफ करतोय, झाडू मारतोय ना. मी शिकवत असताना तो झाडू मारू शकतो ना त्याच टायमाला. तर त्याच प्रकारे मल्टिपल प्रोसेसर काय करू शकतात, एकाच टायमाला मल्टिपल काय करू शकतात, काम करू शकतात. तेच आपण लिहिलेलं आहे इथे. ओके. काय लिहिलंय, ऑल दी प्रोसेसर आर पियर प्रोसेसर. पियर म्हणजे कळलं असेल तुम्हाला. सो मेनी प्रोसेसेस कॅन रन सायमल्टेनियसली म्हणजे काय, मल्टिपल प्रोसेस प्रोसेस काय करू शकतात, सायमल्टेनियसली एकाच टायमाला एक्झिक्यूट होऊ शकतात. सायमल्टेनियसली म्हणजे काय,
एक्झिक्युशन ऑफ मल्टिपल प्रोसेसेस ॲट सेम टाइम. तुम्हाला कळलं असेल. आता आपण काय थर्ड पॉईंट बघू. ऑल प्रोसेसर शेअर कॉमन मेमरी अँड इनपुट आउटपुट डिव्हाइस. जो पॉईंट आपण वर बघितला ना, काय शेअर काय करू शकताय ते बस, क्लॉक, मेमरी, पेरिफेरल डिव्हाइस. ते पॉईंट जरी इथे लिहिला ना तरी चालून जाईल. ओके. इथे आपण काय लिहिलंय फक्त ऑल प्रोसेसर काय करू शकतायत, शेअर करतायत कॉमन मेमरीला आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसला काय करतायत, शेअर करतायत. आता सिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग मध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे काय, वी मस्ट केअरफुली कंट्रोल इनपुट आउटपुट टू इन्शुअर दॅट द डेटा रीच द appropriate processor. Also, since the CPU are separate, one may be sitting idle while another is overloaded, resulting in inefficiency. आता याला समजण्यासाठी माझ्याकडे समजा ही काय आता हा एक डब्बा आहे. ओके. आता ह्या डब्याची लिमिट काय, या डब्याची लिमिट आहे फक्तशी एवढी. तुम्ही बघू शकता या डब्याची लिमिट काय फक्त एवढीच आहे. ओके. आता ह्या डब्यामध्ये मला काय करायची, बिर्याणी पॅक करायची. ओके. मला माझी तर इच्छा आहे ह्या ह्या डब्यामध्ये ना चांगली 1-2 किलो बिर्याणी काय करायची, पॅक करायची. पण कॉमन सेन्सची गोष्ट आहे, या डब्यामध्ये 1-2 किलोची बिर्याणी मावेल का? नाही मावणार ना. हा डब्बा तेवढीच फक्त बिर्याणी स्टोअर करू शकतो जेवढी याची लायकी आहे. जेवढी याची काय लिमिट आहे. ओके. लायकीच्या बाहेर करू शकतो का? नाही. तर यांना पण तेच सांगायचं आहे. काय? जर आपण कोणत्या पण प्रोसेसरला जर जास्तच काम देऊन दिलं चुकून, तर त्या प्रोसेसरला काम दिल्यानंतर एक प्रकारे काय होईल, ओव्हरलोड होईल. जसं याच्यात जास्त बिर्याणी टाकली तर बिर्याणी काय होईल, ओव्हरलोड होऊन जाईल. मला तेच म्हणायचं आहे. ओके. तर आपण म्हणजे सीपीयूला जर काही काम देत असेल ना, तर कधी-कधी काय होतं, एक प्रोसेसरला काय जास्त काम दिलं जातं. ओके. आणि जो दुसरा प्रोसेसर असतो ना, त्याला कामच नाही दिलं जात. एक प्रकारे तो काय होऊन जातो, आयडल होऊन जातो. ओके. त्याला काही कामच नाही. ओके. त्याला एकदम छोटं काम दिलेलं आहे. असं समजू शकतात तुम्ही. म्हणजे समजा माझा मित्र आहे. त्याला काय दिलंय फक्तशी 1 तास दिलंय झाडू मारण्याचं. पण मला धुणं-भांडी करायचं पण टास्क देऊन दिलं. ओके. मला घरातलं सामान आवरायचं पण टास्क. ओके. जे की मला झेपणार नाही. ओके. एवढे सगळे काम दिले. एक प्रकारे काय ओव्हरलोड होऊन जाईल आणि तो दुसरा माझा मित्र मस्त काम करून काय बसून राहील. एक प्रकारे बसून राहील म्हणजे काय आयडल राहील. मग त्यांनी हेच म्हटलंय, की तुम्ही काय करा केअरफुल म्हणजे तुम्ही थोडं काळजी घ्या. कशाची? हाउएव्हर वी मस्ट केअरफुली कंट्रोल इनपुट आउटपुट. इनपुट आउटपुट म्हणजे तुम्हाला आत्ताच सांगितलं मी. ओके. पण काय इनपुट आउटपुटला नीट केअरफुली काय केलं पाहिजे? सांभाळलं पाहिजे. कशासाठी? इन्शुअर खात्री करून घेण्यासाठी. कशाची? दॅट द डेटा रीच द अप्रोप्रिएट प्रोसेसर. अप्रोप्रिएट प्रोसेसर म्हणजे काय? अशा प्रोसेसरकडे डेटा जायला पाहिजे. ओके. ज्याला ते काम म्हणजे अशा प्रोसेसरकडे डेटा जायला पाहिजे, ज्याला ॲक्चुअलमध्ये काय करायचं आपल्याला, ते ज्याच्याकडून ॲक्चुअलमध्ये आपल्याला काय काम परफॉर्म करून घ्यायचं बरोबर. ऑल्सो सिन्स द सीपीयू आर सेपरेट. ओके. सीपीयू काय सगळे सेपरेट आहे. वन मे बी सिटिंग आयडल व्हाईल अनदर इज ओव्हरलोडेड. आत्ताच बघितलं आपण. आणि त्याच्यामुळे काय होईल, रिझल्टिंग इन इनएफिशियन्सीज. ओके. हा पॉइंट आपण पुन्हा वाचू. However, we must carefully control input-output to ensure that the data reach to the appropriate processor. म्हणजे काय? मला काय करायचंय, डेटा पाठवायचा आहे प्रोसेसर बी कडे. पण चुकून जर तो डेटा प्रोसेसर सी कडे चालला गेला, तर याला काही मजा नाहीये. बरोबर? याला काहीच अर्थ नाही. म्हणून त्यांना तेच म्हणायचंय. However, we must carefully control input-output to ensure that the data reach to the appropriate processor. ओके. इथं तुम्ही करेक्ट म्हणू शकता किंवा अप्रोप्रिएट प्रोसेसर पण चालेल. Also, since the CPU are separate, okay, since the CPU are separate, one may be sitting idle while another is overloaded, resulting in inefficiency, sorry. ओके. आता हे जे काही मी दिलेलं आहे ना, हे येलो याच्यामध्ये हायलाइट केलेलं, हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. काय असतं माहिती आहे का, एक्झामला जर तुमच्याकडे टाईम नसेल, ओके, तर तुम्ही काय करत जा, पटापट, 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 पटापट लिहून काय करत जा, गोष्टींना कव्हर करत जा. हे जे काही एक्झाम्पल वगैरे असतात ना, हे नाही लिहिले तरी पण चालेल. ओके. पण जर तुम्हाला सेफ गेममध्ये खेळायचं असेल, ॲक्चुअली हे जेवढा आन्सर आहे ना, मी दिलेलं आहे तेवढं खूप जास्त सफिशियंट आहे. पण जर तुम्हाला आणखी सेफ खेळायचं आहे, तुम्हाला तुमच्याकडे टाईम आहे, तुमची स्पीड खूप जास्त फास्ट आहे ना, तर सिम्पली हे जे पण काही एक्झाम्पल आहे ना, ते तुम्ही मेन्शन करू शकता. ओके. इफ प्रोसेसर 1 इज हँडलिंग प्रिंटिंग अँड प्रोसेसर 2 इज हँडलिंग फाइल स्टोरेज, द ऑपरेटिंग सिस्टम मस्ट सेंड प्रिंटर डेटा टू प्रोसेसर 1 अँड स्टोरेज डेटा टू प्रिंटर 2. बरोबर? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं बरोबर? जर मला प्रोसेस बी कडून जर काम करून घ्यायचं असेल आणि त्यांनी चुकून प्रोसेस सीला तो डेटा सेंड करून दिला तर ते चुकीचं आहे. पण त्यांनी हेच म्हटलेलं आहे काय प्रोसेसर 1ला जर प्रिंटिंग हँडल करायची आणि प्रोसेसर 2ला जर फाइल स्टोरेज हँडल करायचंय, तर
प्रोसेसर 1 कडे काय पेंडिंगचा डेटा जायला पाहिजे आणि प्रोसेसर 2 कडे कशाचा डेटा जायला पाहिजे, फाईलचा. हे आपण सिम्पली घेतलंय आणि ही डायग्राम आपण व्हाईट बोर्डवर बघितली, बरोबर. शेअर मेमरी म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय, शेअर मेमरी म्हणजे काय, एक प्रकारे आपली मेमरीच असेल, फक्त तिला काय करू शकतो आपण, शेअर करू शकतो, म्हणून शेअर मेमरी. इनपुट आउटपुट डिव्हाइस, बाकी हे प्रोसेसर आपण डिस्कस केलं होतं. आणि लास्टला तुम्हाला काय मेन्शन करायचे फक्तशी ॲडव्हांटेजेस. ॲडव्हांटेजेस फक्त टू ॲडव्हांटेजेस द्या. ओके. टू ॲडव्हांटेजेस, टू डिसॲडव्हांटेजेस. टाईम असेल तर जास्त लिहिलं तरी पण चालेल. आता ॲडव्हांटेज काय झालं, इम्प्रूव्ह रिस्पॉन्स टाईम. युजर गेट क्विकर रिस्पॉन्स फॉर ॲप्लिकेशन, बरोबर. युजरला काय पटापट रिस्पॉन्स भेटायला लागला. हा काय झाला आपला ॲडव्हांटेज. आता थ्रूपुट, एका सेकंदाला काय मल्टिपल काय होत आहे, काम परफॉर्म होत आहे. एका टायमाला आपण मल्टिपल काम परफॉर्म करू शकतोय. त्याच्यामुळे काय होतंय, थ्रूपुट इन्क्रीज. तुम्ही फक्त इन्क्रीज थ्रूपुट जरी लिहिलं ना, तरी पण त्या ॲडव्हांटेजमध्ये काउंट केलं जाईल. इन्क्रीज रिलायबिलिटी. रिलायबिलिटी पण काय होती आपली, इन्क्रीज होते, बरोबर. इट इन्क्रीजेस रिलायबिलिटी. इफ फंक्शन कॅन बी डिस्ट्रीब्युटेड प्रॉपरली अमॉंग several processor, then the failure of one processor will not halt the system. फॉर एक्झाम्पल, एक प्रोसेसर काय करतोय, काहीतरी काम परफॉर्म करतोय. ओके. आता मी काय हे वन नोट काय केलंय, ओपन केलेलं आहे, बरोबर. आता माझ्या सीपीयू मध्ये, माझ्या लॅपटॉपमध्ये, ओके, एकच मिनिट. माझ्या लॅपटॉपमध्ये जर मी काय केलं, एक प्रोसेसरला काम हँडल करायला दिलं, बरोबर. पण माझ्या लॅपटॉपमधल्या ज्या प्रोसेसर काय झालं, एकदम म्हणजे काहीतरी रेअर गोष्ट आली, काहीतरी प्रॉब्लेम आला, तो प्रोसेसर काय खराब झाला. ओके. त्या प्रोसेसरला काय झालं, काहीतरी प्रॉब्लेम आला. तो प्रोसेसर थांबल्यानंतर माझ्या कम्प्युटर सिस्टमचं काम बंद नाही होणार. लगेच त्या प्रोसेसरचं जे पण काही काम होतं ना, ते काय केलं जाईल, दुसऱ्या प्रोसेसरला काय कशासाठी दिलं जाईल, हँडल करण्यासाठी. तर त्यांनी इथं तेच सांगितलंय काय, increase reliability. It increases reliability if function can be distributed properly among several processor. ओके. प्रॉपरली जर डिस्ट्रीब्यूट केलं असेल, काही पण काम असेल, ओके, प्रोसेसर मध्ये काय प्रॉपरली कामाला डिस्ट्रीब्यूट केलं असेल, तर फेल्युअर ऑफ वन प्रोसेसर विल नॉट हॉल्ट द सिस्टीम. ओके. एक प्रोसेसरचं फेल्युअर आपल्या सिस्टीमला थांबवणार नाही. सिम्पल एकदम. फास्टर प्रोसेसिंग, जो वरचा पॉईंट होता ना, इम्प्रूव्ह रिस्पॉन्स टाइम, त्यालाच आपण दुसऱ्या लँग्वेजमध्ये काय लिहिलंय, फास्टर प्रोसेसिंग. मल्टिपल प्रोसेसर एक्झिक्यूट टास्क सायमल्टेनियसली, म्हणजे काय, एकच टायमाला मल्टिपल टास्क काय होत आहेत, एक्झिक्यूट होत आहेत. ओके. तर हेच त्यांनी सांगितलंय, फास्ट प्रोसेसिंग होते. हे जे मी बोल्ट केलेलं आहे ना, फक्त ते जरी ऍडव्हान्टेज मध्ये लिहिलं ना, तरी पण आपल्याला आपल्याला चालतंय, म्हणजे एक्झाम मध्ये चालेल. ओके. आता डिसएडव्हान्टेज म्हणजे काय, इफ वन प्रोसेसर फेल देन इट विल अफेक्ट इन द स्पीड, बरोबर. मी तुम्हाला काय सांगितलं, एक प्रोसेसर जरी खराब झाला, तो काय त्याचं काम दुसऱ्या प्रोसेसरला देऊ शकतो. पण याच्याने एक प्रकारे काय होईल, काम हळूच होऊन जाईल ना आपल्याला. मल्टिपल प्रोसेसर होते, तर मल्टिपल टास्क एकाच वेळी ते काय करू शकत होते, हँडल करू शकत होते. पण अचानक एक प्रोसेसर खराब झाला, तर तो बाकीच्या सिस्टीमचं काम काय करून देईल, एक प्रकारे स्लो करून देईल. बाकी सिस्टीमकडे, बाकी प्रोसेसरकडे जास्त काम येऊन जाईल ना, जास्त काम त्यांना काय करावं लागेल, हँडल. आणि त्याच्यामुळे काय होईल, त्यांचं काम स्लो होऊन जाईल. ओके. सेकंड पॉईंट दिलाय, हाय कॉस्ट, मोर प्रोसेसर अँड हार्डवेअर इन्क्रीज द कॉस्ट, बरोबर. इथं ऍक्च्युअली डॉट्स आहे. ओके. हा. हाय कॉस्ट म्हणजे काय, त्यांची प्राइस काय जास्त होऊन जाईल, जास्त प्रोसेसर तर जास्त प्राइस लागेल. तर हाच पॉईंट आपण घेतलेला आहे. लार्ज मेन मेमरी रिक्वायर्ड. ओके. मल्टिपल प्रोसेसर आहे. ओके. प्रत्येक जणांना काय करावं लागेल, शेअर मेमरी. शेअर मेमरी म्हणजे मी तुम्हाला मेमरी दाखवली ना, हे बघा, मेमरी. ओके. अशा किती खूप साऱ्या मेमरी लागतील आपल्याला काय प्रोसेसरला हँडल करण्यासाठी. तेच आपण इथं घेतले. लार्ज, खूप साऱ्या पण म्हणू शकतात, किंवा एक मोठी मेमरी. ओके. आपल्याला लार्ज मेमरी लागेल. एवढे सगळे प्रोसेसर आहे, ते एकाच मेमरीवर जर काम करत असेल, तर आपल्याला काय लार्ज मेमरीची काय असेल, रिक्वायरमेंट असेल. आणि याची डिझाईन काय कॉम्प्लेक्स डिझाईन आहे, म्हणजे मल्टिपल प्रोसेसरला त्या मदरबोर्डवर वगैरे इंटिग्रेट करण्यासाठी काय एक प्रकारे कॉम्प्लेक्स डिझाईन आहे. हा काय झाला त्याचा डिसएडव्हान्टेजेस. ओके. फ्रेंड्स, हा क्वेश्चन ना एम-एस-बी-टीला 6 मार्क्सचा येऊ शकतो बरं का. एकतर 6 मार्क्सचा येईल, एकतर 4 मार्क्सचा. 4 मार्क्सचा आला ना, सिम्पली हे 4 पॉईंट काय करायचे, एक्सप्लेन करायचे. हे जे आपण काय दिले ना, फर्स्ट 4 पॉईंट. 4 पॉईंटला एक्सप्लेन केलं का, सिम्पली हे 3 पॉईंट्स 3 नाही तर हे स्टार्टिंगचे 2 पॉईंट्स जरी लिहिले ना, तरी सफिशियंट आहे. डायग्राम मेन्शन करायची. डायग्राम मेन्शन केल्यावर हे जे पण आपण 4 पॉईंट लिहिले ना, ते 4 पॉईंट लिहायचे. नंतर ही डायग्राम टाकायची. 2 ॲडव्हान्टेज लिहायचे आणि 2 डिसएडव्हान्टेज. एवढं नेहमी लक्षात ठेवा. ओके. कधी-कधी तुम्हाला ते सांगतील, क्वेश्चन काय देता माहिती आहे का, फक्त एक्सप्लेन मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम. ओके. तर त्याच्यामध्ये
तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तर बाबांनो मेन्शन करावंच लागतील. आपले मार्क काय करावे लागतील, आपल्याला सेफ गेम खेळायचा आहे एक्झाममध्ये. कधी-कधी काय म्हणतील ते, की तुम्ही काय करा फक्त अशी मल्टी प्रोसेसिंग ऑपरेटिंग सिस्टमला एक्सप्लेन करा. टाइप्सने दिले राहणार, तेव्हा तुम्हाला टाइप्स पण मेन्शन करावं लागतील. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. कधी-कधी एक्झामला 6 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम विथ इट्स टाइप्स. ओके. मला तुम्हाला फक्त सांगणं एवढंच आहे. भलेही तो क्वेश्चन 4 मार्काचा येवो या फिर 6 मार्काचा तो क्वेश्चन येवो. तुम्हाला हे आन्सर जेवढं मी दिलंय, आय नो हे आन्सर थोडंसं लेंदी आहे, पण सिंपल पण आहे खूप. ओके. हे पूर्ण आन्सर तुम्हाला काय करायचंय, तुमच्या आन्सर शीटवर लिहायचं. तर आजसाठी एवढंच. ओके. पण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम. ओके. आणि त्याच्यानंतर हळू-हळू डिस्ट्रिब्युटेड ऑपरेटिंग सिस्टीम. ओके. तर एक-एक करून आपण सगळ्या ऑपरेटिंग सिस्टमचे टाइप काय करणार आहे, कव्हर करणार आहे. तर चला, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला ही व्हिडिओ खरंच हेल्पफुल वाटली असेल, तर ह्या व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. जर तुम्ही तुमच्या फ्रेंडला शेअर केलं ना, तर काय होईल माहिती आहे, तुमच्या फ्रेंडला हेल्प होईल. ओके. आणि तुमच्या फ्रेंडला हेल्प झाली तर तो तुम्हाला लक्षात ठेवेल, बाबा यांनी माझी मदत केली होती. तर नेक्स्ट टाईम तो मुलगा मी तुम्हाला गॅरंटी देतो 100% तुमची हेल्प करेल आणि तुम्ही मला हेल्प करा यार. मला जास्तीत जास्त स्टुडंटला सर्व्हिस प्रोव्हाईड करायची. ओके. जास्तीत जास्त स्टुडंटला ऑपरेटिंग सिस्टम शिकवायचे. सो प्लीज तुम्ही ही व्हिडिओ तुमच्या अनऑफिशियल ग्रुप असतो ना WhatsAppचा, त्याच्यावर शेअर करा जेणेकरून मला पण खूप जास्त हेल्प होईल. ओके. आणि तुम्ही काय करू शकतात, कमेंटमध्ये ना, कमेंट सेक्शनमध्ये यार प्लीज, तुम्हाला लाईक नाही करायचं ना भाई, असं नका करू, लाईक नाही करा. पण कमेंट सेक्शनमध्ये भाई काहीतरी कमेंट लिहत जा ना यार. म्हणजे त्याच्याने काय वाटेल, की मुलं माझं लेक्चर बघताय. ओके. आणि लेक्चर बघितल्यानंतर तेच ना यार, लेक्चर बघताय मग मला थोडंसं मोटिव्हेटेड वाटेल बाबा हां, कोणीतरी कमेंट केलंय, कोणाला तरी व्हिडिओ आवडते. तुम्ही हे पण सांगू शकतात, की तुम्हाला मला हे पण फीडबॅक देऊ शकतात, की मला व्हिडिओ नाही आवडत आहे. ओके. तुम्ही हे पॉइंट नीट नाही शिकवले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मी जेव्हा पण काही तुम्हाला शिकवेल, तर त्या पॉइंटला लक्षात ठेवून शिकवेल. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला मी काय करू शकतो, चांगला डेटा प्रोव्हाईड करू शकतो. म्हणून व्हिडिओला कमेंट करा यार, कमेंट खूप इम्पोर्टंट आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच.